बनतो की नाही? 100चे 4 भाग केल्यावर 25 25 नाही 100चा 50 100चा पाऊण भाग 75. हा, मग आता इथं 75 पाऊण भाग आहे की नाही, म्हणजेच 8 रुपये अधिक पाऊण रुपया, म्हणजेच आता किती होणार आहेत त्याच्यात? जर 25 मिळवले तर 9 होणार, पण 9 ला किती कमी आहेत ना, पाव रुपये कमी आहेत, 25 पैसे कमी आहेत, मग आपण काय म्हणतो? 8.25 रुपये म्हणतो ना. मग काय म्हणणार ह्याला? 8.25 रुपये. आता त्यांनी इथं काय दिलंय? 8.25 रुपये हा पर्याय दिला नाही, पण इथं 8.75 दिलंय बघ. म्हणजे काय? 8 रुपये पूर्ण आणि 0.75 म्हणजे काय? पाऊण रुपया. कळलं? जसं आपण 1 रुपया लिहितो की नाही, जर त्याच्या पुढे आपण हे 00 लिहिलं तरी त्याचा अर्थ काय होतो? 1 रुपयाच होतो. आणि 1 रुपया 50 पैसे कसं लिहितो आपण? 1.50 असं लिहितो की नाही. तसंच त्यांनी काय लिहिलंय? 8.75. 8.75. मग पर्याय हा येतोय की नाही 8.75. म्हणून हा त्यांनी जर असं शब्दात दिलं असतं 8.25 रुपये तर तो पर्याय आपण लिहिला असता, पण त्याचा तो पर्याय दिला नाही, त्यांनी पॉइंट मधला पर्याय दिलाय, मग हा बरोबर. पुढचा प्रश्न.